छावा भाग 103. केळशीला 5 दिवस मुक्काम करून याकूत बाबांच्या दर्शनाने आणि त्यांच्या हितोपदेशाने प्रसन्न झालेले संभाजीराजे रायगडी परतले. इंदुलकराने उठविलेल्या सतीच्या वृंदावनाचे आणि महाराजांच्या छत्रीचे दर्शन त्यांनी घेतले. आता पावसाळा उलगला होता. शिवारात भातांना लोंब्या पडल्या होत्या. पिवळ्या आश्विनी उन्हावर पोपटी राने तळपू लागली. झाडांच्या निथळल्या निळपट डेऱ्यात कवडे कुक्कुडकोंबे घुमू लागले. भोरड्यांचे भरारते थवे रानावर उतरू लागले. पावसाळाभर गारठलेले मुठी एवढे काळे खेकडे बिळांच्या तोंडाशी येऊन मनसोक्त उन्ह पिऊ लागले. नवरात्र आले. पडल्या खांड्यांचे रक्त प्यालेली धारी हत्यारे मर्द हातांनी कमरांना आवळली. दसरा सजवून चौवाटांनी मावळी फौजा पाचाडात एकवटल्या. 1.25 लाख लढाऊ मावळा तळाला जमला. मानाजी मोरे, तुकोजी पालकर, संताजी बहिर्जी घोरपडे, येसाजी कंक व त्यांचा बांडा मुलगा कृष्णाजी, धनाजी जाधव, केसो त्रिमल, नागोजी बल्लाळ, सर्जेराव जेधे, विठोजी चव्हाण, संताजी जगताप, दादाजी व भीमाजी काकडे, नारो त्र्यंबक, येसाजी मल्हार, नारोजी भोसला, नेमाजी गायकवाड, दादाजी नरसप्रभू असा बाका मर्दाना रायगड चढून आला. मोगलाई, बागलान, जव्हारपट्टी, वऱ्हाड अशा भागात राजांनी फेकलेले बहिर्जी, विश्वास, कर्माजी हे चलाख खबरगीर सरलष्करांच्या इशारतीसाठी रायगडावर परतले होते. सिंहासन सदरेला बड्या मसलतीची बैठक भरली. हंबीरराव, प्रल्हादपंत, आनंदराव, रुपाजी, निळोपंत, कविकुलेश यांच्या मेळाने संभाजीराजे सदरेला येताच जमल्या बाक्यांनी अदब रिवाज दिला. रिवाजी भंडारा परडी फिरली. राजांनी आस्थेने जमल्या सुभेदार जुमलेदार सरनौबतांचे प्रथम कुशल घेतले. सदरी आसामींवर नजरफेक टाकताना त्यांचा ऊर भक्कम विश्वासाने भरून आला. बारीक सारीक तपशिलांचा मनाशी मेळ घालताना त्यांचा हात छातीवरच्या माळेवरून फिरला. मोहिमेचा तडफदार मनसुबा खुला करीत ते तोलाच्या वजनदार बोलीत म्हणाले, तुम्ही अवघे मैदानी कामाचे बाके तितके जमावासुद्धा आलात. संतोष झाला. श्रींच्या इच्छेने हे राज्य आबासाहेबांनी उभविले. त्याच बळावर ते वाढीस घालणे आहे. आबासाहेब गेले असे मनी आणू नका. ते तुम्हा आम्हातच आहेत. आम्ही आहोत ती त्यांची पायधूळ. अवघे बरी हिंमत बांधून हत्यार धरता तर चौतोंडावरचा गनिम जेर होतोच आहे. तुम्हा साऱ्यांच्या जोरबळावर 3 आघाड्यांची भक्कम मोहीम खोलण्याचा बडा मनसुबा धरून आहोत आम्ही. यश देणार आई जगदंबा थोर आहे. राजे मोहिमेचा तपशील देण्यापूर्वी क्षणभर थांबले. सदरकऱ्यांना थोरले स्वामीच स्मरले. रुपाजी, तुम्ही मानाजी संताजीच्या मेळाने 7,000ची दिमत घेऊन नाशिक भागात उतरा. साल्हेरचे हंसाजी आणि त्र्यंबकगडाची सोनगडाची ठाणी तुमच्या कुमकेला राहतील. तुमची फौज गाठीशी आहे. तिला केव्हाही उगवतीला वऱ्हाड खानदेशाच्या आणि मावळतीला जव्हार किनारपट्टीला जोड देण्यासाठी दुतर्फा दौडावं लागेल या बेतात असा. हुल मात्र सुरतेवर चालून येणार अशी बेमालूम ठेवा. जी. रुपाजी भोसल्यांनी जोखीम उचलली. मळवट भरला. निळोपंत, तुम्ही जव्हार, मनोर, गणेशगाव हा फाटा धरून रुपाजींची बगल राखा. दादाजी प्रभू, तुकोजी, सुधागडपासून कल्याण पावे तो लक्ष ठेवून किनारपट्टीचा सिद्धी उचल खाऊ म्हणेल त्यास दाबून तुम्ही जरबेत ठेवा. म्हालोजी, तुम्ही कराडचे व्यंकोजी रुद्र, साताऱ्याचे अंबाजी मोरदेव यांची जोड ठेवून मिरजेच्या आदिलशाही ठाण्यावर लक्ष ठेवा. जी. आज्ञा झुलत्या हातांनी वरच्यावर तोलल्या गेल्या. साऱ्यांनी भंडारबोटं कपाळी घेतली. सरलष्कर, तुम्ही आनंदराव, केसो त्रिमल, नागोजी बल्लाळ, धनाजी अशा तुमच्या निवडीच्या आसामींनिशी
30,000 जात स्वार पाठीशी घेऊन वऱ्हाड खानदेश चटक्या छापांनी टापांखाली घ्या. औरंगाबादेवर चालून जाण्याची सतत हूल ठेवा. वऱ्हाड राखण्यासाठी मोगली फौजा बऱ्हाणपूर सोडतील तेच मारून चालवावयाचे आहे. आम्ही जातीनं बागलाणात उतरू. तुमच्या जोडीनं थेट बऱ्हाणपूर टापेत घेऊ. सर्व सदरकऱ्यांना मानवस्त्रे आणि निरोपाचे विडे देण्यात आले. पुन्हा परडी फिरली. बऱ्हाणपूर मोगली सत्तेने दख्खन दरवाजा मानलेले मातब्बर ठाणे. छत्रपतींनी सुरतेची बेसुरत केलीच होती. आता त्यांचे पुत्र बऱ्हाणपूरचे विराणपूर करण्यासाठी पक्के खडे ठाकले. बहिर्जी कर्माजी जासूद पेरणीसाठी वऱ्हाडाकडे कूच झाले. विश्वास बागलाणात उतरला. जनावरांची नालबंदी करून रसद घेतलेल्या मराठी फौजा बयाजीनं सिद्ध झाल्या. रायगड उतरून राजे पाचाडात आले. मोहीमशीर सरदारांना ऊर भेट देऊन त्यांना निरोप दिले. हंबीररावांना उरी भेटताना ते म्हणाले, वऱ्हाड जरबेत घेताच आम्हाला हारकारा धाडा. आम्ही तुमच्या खबरेला डोळे लावून आहोत. जी. लाल मुंग्यांचे वारूळ फुटावे तशा मराठी फौजा पाचाडाबाहेर पडल्या, फुटल्या. दौलतीचे खंबीर सेनापती हंबीर वऱ्हाड खानदेशावर चालून निघाले. आता गडावर अभिषेकाची तयारी सुरू झाली. दरबारी चौक, गडमंदिरे रंगोटीसाठी रंगाऱ्यांनी हाती घेतली. अंबारखान्याच्या धान्य गोणी, वाळवण, पाखड निवड यासाठी बाहेर पडल्या. नाशिकच्या ब्रह्मवृंदांना घेऊन अभिषेक जले आणण्यासाठी बाळंभट राजोपाध्ये गड उतरले. शिष्यांच्या तांड्यांसह उत्तर देशाकडे रवाना झाले. 8 दिवस उलटले आणि कर्नाटक प्रांतातून खबर आली. जिंजीला रघुनाथपंत हनुमंते पोहोचले आहेत. ती ऐकून बैठकीतल्या हरजींना राजे म्हणाले, हे हनुमंते, आपले बंधू कोल्हापूर सुभा जनार्दन पंत यांच्या मदतीने आम्हाला पन्हाळ्यावर दस्त करू बघत होते. राजे, आम्ही तुम्हावर सोपवावी म्हणतो ती जोखीम हीच आहे कर्नाटक सुभ्याची. तुमच्यासारखा घरचा माणूस नामजाद करावा म्हणतो आम्ही कर्नाटकावर. हनुमंते काढणीबंद होणार आहेत. हरजी जी म्हणाले, पण कसल्या तरी विचारात गेले. आपला खुला सल्ला देत म्हणाले, आम्ही सोपवाल ती कामगिरी आपली मानू, पण रघुनाथपंत मुजुमदार ते दफ्तर मोलाचे, ते असे अख्त्यारविना ठेवून कसे भागावे. राजांनी हसून निळोपंतांकडे बघत त्यांना नजरेनेच काहीसे फरमावले. ते उचलत निळोपंत बाहेर गेले. राजे हरजींना म्हणाले, मुजुमच्या दफ्तराची आम्ही व्यवस्था केली आहे. तुम्हालाही ती पसंत पडावी. हरजींना त्यांचा अंदाज येईना. थोड्याच वेळात निळोपंत अण्णाजी दत्तो व बाळाजी आवजी यांच्यासह राजांसमोर पेश आले. अण्णाजींची मान काही वर उठत नव्हती. बाळाजींना तर आता काय आज्ञा होईल या चिंतेने पार घेरून टाकले होते. अण्णाजी, राजे त्यांच्यासमोर येत थांबले. गर्दन वर घ्या अण्णाजी. आमच्या दौलतीच्या मुजुमदारांची मान नेहमी ताठ असावीसे वाटते आम्हाला. आपण स्वप्नात आहोत की भ्रमात असेच क्षणभर अण्णाजींना वाटले. बोलावे म्हटले तरी त्यांना काही बोलवेना. तुमचा स्वभाव हिशेबी अण्णाजी. तुम्ही मुजुमला योग्य आहात. इथे कुणबाऊ रयतेला धारामाफीचा संबंध नाही. आम्ही हस्तक्षेप करण्याचा सवाल नाही. तुमचा वकूब जाणून मुजुमची अखत्यारी आम्ही तुम्हाला इतमामाने बहाल करतो आहोत. तुम्हावर आमचा कसलाही रोष आकस नाही. तुम्ही आबासाहेबांच्या सुरनिसांना शोभेल असेच बोललात. डोळ्यात दुखरेपण दाटलेले राजे क्षणभर थांबले. आम्हाला भली जाण दिलीत आम्ही केल्या गैरवर्तनाची, पठाणी गोटात गेल्याची. ती चूक निस्तरायला आम्ही आणभाकेनं बांधले आहोत. तुम्ही आबासाहेबांच्या हाताखाली धाराबंदी नमुन्याची बांधलीत.
आता त्यांच्या मुजुमदारीचं दप्तर मेळात घ्या. आमचा विश्वास आहे तुम्ही निष्ठेनं सारं कराल. जी. मरणाची तयारी केलेल्या अण्णाजींना मरातब देणाऱ्या राजांसमोर काय बोलावे तेच कळेना. एक मात्र ध्यानी ठेवा अण्णाजी, मुजुमचा संबंध संपत्तीच्या हिशेबाशी आहे. आमच्या आणि बाळराजांच्या नातेसंबंधाचा हिशेब तो नाही कधी होऊ शकत. तेवढं सांभाळून असा. राजे तसेच बाळाजींच्या समोर आले. कारण नसता त्यांचे मन खंडोजी आणि चिटणीसांची जोड ताडून गेले. चिटणीस, तुमची देखणी लिखावट पारखून तुम्हास आबासाहेबांनी हाताशी घेतलं. तुम्हीही मगदुरानं दौलतीची कलमी सेवा केलीत. तुम्ही जुने वडीलधारे. आमच्या बाबीनं पन्हाळ्यास जाणारा गुप्त खलिता रोखण्यास नकार दिलात तुम्ही. पण चिरंजीव आवजींना चिटणीसी शिक्के मुद्रा देऊन त्याच कामासाठी मासाहेबांकडं धाडलं तुम्ही. 3 तऱ्हेच्या गफलती झाल्या यात तुमच्या चिटणीस. तुम्ही शिक्के मुद्रा दुसऱ्या हाती दिल्या ही एक. जे स्वतःला पटलं नाही ते चिरंजीवांना पटावं ही उमेद धरलीत ही. आणि ना नकार ना होकार अशी तोड काढल्याच्या समाधानी भ्रमात राहिलात ही. चिटणीस, राज्याला 2 बाबी मोलाच्या, कलम आणि कट्यार यांची परस्परास जोड असेल तरच दौलत नांदती राहते, वाढती चढती होते. राजांना हत्यार दुसऱ्या हाती देऊन मैदान मारता येत नाही. चिटणीसांना कलम दुसऱ्या हाती देऊन दफ्तरी कारभार कधी राखता येत नाही. तुमच्या हाती कलम आहे ते एक जबरी हत्यार. स्वतःलाच ते कारीगर होणार नाही याची दक्षता घेऊन हाताळा. तुमची चिटणीसी आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक सुपूर्द करतो आहोत. ती त्याच जोखमीनं सांभाळा. जी. आज्ञा. बाळाजींना केल्या सेवेत हे असे काही कधी थोरल्या स्वामींकडून ऐकायचा प्रसंग आला नव्हता. हरजींची मुद्रा समाधानाच्या तृप्तीनं उजळून निघाली. चिटणीस मुजुमदार निघून गेले. दाटून आलेल्या शांततेचा भंग करीत निळोपंत म्हणाले, कर्हे पठाराच्या मोरेश्वर गोसाव्यांची फिर्यादी तक्रार आली आहे स्वामी. कसली? फौजेच्या आसामी आपल्या माणसांना आणि शेतीवाडीला तजवीज देतात असं म्हणणं आहे गोसावी बुवांचं. राजांची चर्या किंचित कडवी कठोर झाली. त्यांनी तपास घेण्यासाठी विचारले, पठाराला नामजात हवालदारी कुणाची पंत? जिवाजी नारायणांची. त्या जिवाजींना करडी समज द्या. गोसावी बुवांच्या माणसास, सेतापोतास, गुराढोरास काडीचीही तजवीज न देणे. फिरून बोभाटा आला तर एवढी ती गय धरली जाणार नाही. सोलापूरच्या किल्ल्यावरून हलविल्या जाणाऱ्या 25 तोफा त्या भागातील मावळ्यांनी हस्तगत केल्याच्या बातमीची राजांना आठवण झाली. ते म्हणाले, निळोपंत, सरलष्करांचा हारकारा येईल, त्यावर ध्यान ठेवा. आम्ही सोलापूर सांगोला भागात उतरणार आहोत. भाग 103 समाप्त.